हे काय चाललंय? अरे संसार संसार. 1 2 3 4. रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी ठरवणार आहे माझं, म्हणजे मी आज ठरवले मॉर्निंग रुटीन माझं शेअर करायचं. तर तुम्ही बघत असाल की मी इथं खालीच झोपते, कारण मी व्हीलचेअर यूज करत नाही. सो माझं जे काही काम आहे किंवा झोपणं वगैरे बसणे वगैरे सगळं खालीच असतं, जमिनीवर असतं, कारण मी व्हीलचेअर यूज करत नाही. म्हणून मग वरती बसायला वगैरे त्रास होतो, म्हणून माझं सगळं असं खालीच असतं. तर मी इथं माझ्या अंथरुणाच्या घड्या घालून ठेवत आहे. मी माझी सगळी कामं मी स्वतः करते, तुम्हाला आता ब्लॉगमधून कळलंच असेल. आली बाहेर मी, आणि आमचं डुगू बघा इथं झोपलेला असतो वट्यावर. आता उठून चाललाय, त्याची पण सकाळ झाली ना म्हणून. आणि वाट्यावर ऊनच लवकर येत नाही राव, खूप वाट बघावी लागते. म्हणजे मला एक्सरसाइज करायची असते ना सकाळ सकाळी, तर बघा अजिबात ऊन नाही. इकडं वरती कुठेतरी ऊन आहे, ते खाली यायचं कधी, मग एक्सरसाइज करायची कधी. एवढं जाड जर्किंग घालून मी एक्सरसाइज करते. माझा भाऊ मला म्हणतो जर्किंग घालून ना एक्सरसाइज करते. त्याला म्हटलं अरे मला माहिती आहे बाबा, पण किती थंडी वाजते, बिना जर्किंगचं तर मी नाही करू शकत एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज मी कशी करते काय करते याचा ब्लॉग मी बनवलेला आहेच आधी, तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. त्यामुळे मी डिटेल्समध्ये नाही दाखवली एक्सरसाइज. त्यानंतर मग मी आले घरात, म्हटलं चला आता ब्रश वगैरे करावा आणि मॉर्निंग रुटीनला सुरुवात करावी. तर कालच मी नवीन ब्रश आणला होता, आणि हा ब्रश 60 रुपयाचा आहे माहिती. बापरे, म्हटलं एवढा महागाचा ब्रश, काय खरं नाही बाबा. पण आता काय आणा तर लागणारच आहे म्हणून आणला. आणि म्हणजे तो काही मला एवढा आवडला पण नाही, आणि मी इथं काय करत होते काय मलाच माहिती नाही आहे. तर तसं मग ब्रश वगैरे केला, आणि त्यानंतर आता गरम पाणी प्यायचं रुटीन असतं माझं. सगळ्यात पहिलं मी गरम पाणी पिते. कधी कधी चहा पण पिते म्हणा सगळ्यात पहिलं, पण कधीच. पण नेहमी म्हणजे रोजच गरम पाणी पिते म्हणजे पितेच. ते मात्र मी कधी चुकवत नाही, कधीतरी चुकवते कंटाळा वगैरे आला तर. बाकी तुम्ही पण असं करा, जर तुम्ही चहा वगैरे पित असाल सकाळ तर त्याच्या आधी गरम पाणी किंवा थंड पाणी कुठलं पण पाणी पिलं ना, तर मग चहाचा जो परिणाम असतो म्हणजे ॲसिडिटी वगैरे होती तर ती होत नाही, असं मी पण ऐकलंय. बाकी आपल्याला इतकं म्हणजे डिटेल्समध्ये माहिती नाही ॲक्च्युली, नाही का. हे सगळं रील बघून इंस्टाग्राम बघूनच माहिती आहे. डायरेक्ट चहा पिण्यापेक्षा पहिलं थोडंसं पाणी प्यायचं, बस एवढंच, बाकी काय. तसंही कोणतंही पाणी म्हणजे गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, पण पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली ना, तर मी इतकी फंबल का मारते मला माहीत नाही. तर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली ना तर एक हायड्रेशनसाठी खूप चांगलं असतं, म्हणून मी नेहमी पाणी पिते. तुम्ही पण पित जा. त्यानंतर मग मी बघितलं की काय रात्रीचं उरलंय का, काय करायचं, काय स्वयंपाक करायचा, असं तसं माझं असतं, कारण माझ्याकडेच असती रिस्पॉन्सिबिलिटी, काय बनवायचं, कसं बनवायचं, कधी बनवायचं. तर म्हणून म्हटलं चला बघूया रात्रीचं काही आहे का, ते काय डुग्ग्याला वगैरे टाकायचं आहे का. मग त्यानंतर गरम पाणी केलं, तर गरम पाणीमध्ये कधी मी लिंबू टाकते. रोज नाही टाकत, कारण मला त्याने ॲसिडिटी होती. तर तुम्ही पण तुमच्या ह्यानी जर पित नसाल तर स्टार्ट करू शकता, किंवा अजून पण खूप काय पितात बाबा ते जिऱ्याचं पाणी बिणी. एवढं मी काय करत बसत नाही, फक्त गरम पाण्यातच लिंबू वगैरे पिळून टाकते. आणि मी मुद्दामच हे कॅमेरा कसं सेट करते हे पण मी ठेवलंय प्रत्येक म्हणजे काय त्यात शॉर्टमध्ये, कारण तुम्हाला कळावं की व्लॉग शूट करणं अजिबात इझी नसतं, स्पेशली हँडिकॅप लोकांसाठी. बाकीचे तर काय खूप इझी असतं, पटकन पळत जाऊन कॅमेरा सेट करतात, पळत येऊन त्यांचं काम करतात. आमच्यासाठी ते नसतं. त्यानंतर भाजी वगैरे तर मी सकाळी बनवलेली होती, म्हणजे आधीच बनवलेली होती, त्याचं काही मी व्लॉग शूट करत बसले नाही. म्हणलं एवढं सगळं म्हटल्यावर खूपच होईल. मग आता भाकरी बनवते, आणि रात्रीची पण भाजी होती, त्यामुळे मग सकाळची जास्त केली नाही मी. इनफॅक्ट केलीच नाही मी भाजी, म्हणून त्याचं मी शूटच करत नाही आहे. रात्रीचीच भरपूर होती, खाल्लीच नव्हती वाटतं कोणी. त्यानंतर मग आता मी इथं करते भाकरी. आता भाकरीचं पण मी खूप वेळा लाईव्हला वगैरे दाखवलेलं आहे, तर त्यामुळे इतकं डिटेल्समध्ये दाखवत नाही, पण दाखवते थोडं नाही का. आता मॉर्निंग रुटीन करायचं आहे, आणि आजच भाजी नाही केली, म्हटलं कमीत कमी भाकरीचं तरी दाखवूया. घरी असणाऱ्या व्यक्तीचं मॉर्निंग रुटीन शेवटी हेच असणार, नाही का, खायला प्यायला बनवणं. हलवा टाकून शिजवतो का, हलवा खाने की स्टाईल देखो. माझा भाऊ हलवा खात होता, हलवा घेतो आणि त्यात दूध ओततो, आणि मग त्यांना गरम करायला गॅसवर ठेवतो, आणि मग ते खातो. म्हणजे हलवा नाही, त्याची खीर बनवून तो खातो. ही बाई आता मस्त भाकरी करते, आणि बघा भाकरी आता ती गॅसवर भाजायला टाकली. गॅसवर भाजणं आरोग्यासाठी चांगलं नसतं, इथलं माहिती असून सुद्धा ती अशीच करते. चूल आहे आमच्याकडे, बाहेर पडून नये, पण ती चूल काय पेटवत नाही, चुलीला लई त्रास पण नाहीये, आणि गॅसच्या 5 पटीने स्पीडने चालते चूल, तरी पण ती बिचारी गॅसवरच करते. आपण व्हिडिओ बंद केलेला आहे असं वाटतं. व्हिडिओ चालू असतानाच हा आला होता घरात कृष्णा, आणि बघा काही व्हॉइस ओव्हर करत होता माझ्या व्हिडिओसाठी. भाकरीचा लाईव्ह समाचार हा करत होता कृष्णा, माझा भाऊ. त्यानंतर बघा त्याने माझी इज्जत घालवायला सुरुवात केली राव.
कसा आहे आमच्या बहिणीचा पसारा. आणि हा बघा ठोंब्या. काल नाही होत माहिती आहे. मला माहितीच नाही. हे बघा राडा कालचा. हे बघा चहाचं असं पडलंय. मी इंस्टाग्राम कडून 4 वेळा हे काय चाललंय. फोन जळू दे फोन. कशी भाकरी फुगली बघा. हाय काशी सुगरण. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. झाली भाकरी. शेवटची राहिलेली. एकंदरीत काम उरकलेलं आहे आता. तर साफसफाईचं काम बाकी. साहेबांची आंघोळ न करता जेवण झालेलं आहे. आता कामाला जाणार आहेत त्यात. नुसता पैसा नुसता पैसा. काय नुसता पैसा नुसता पैसा. दूध गरम करते मी. बोर्नव्हिटा प्यायचं. आत्ता दूध तापवताना हे पण रिअलाइज झालं की यार सगळी पण किती घाण झाली. म्हणजे ती इलेक्ट्रिक स्टोव काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक गॅस काय म्हणतात राव. हा इंडक्शन. इलेक्ट्रिकच परत पण इंडक्शन पण किती घाण झालंय राव. पण आता म्हणजे ते तर साफ करायला मला काही प्रॉब्लेम नाही, करायला पाहिजे. पण सारखं काही ना काही त्यात सांडतच राहते. माणसाने काही सारखं साफ करत राहावं का बरं. पण इतकं नाही दिसत आहे जवळून. जरा जास्तच वाटलं. मी 2-4 दिवस मिळून करते. नाही तर पाणी ओतून आहे ना ते खराब होऊन जायचं. म्हणून जरा 4-5 दिवस मिळून करते. माझ्या भावाने तर माझी इज्जतच काढली राव. तुम्ही बघितलं असेल सगळा राडा पसारा सगळं काही त्याने दाखवलं. पण आता काय करणार, काय ऑप्शन नाही दुसरा यार. म्हणजे मला सगळं खाली लागतं हाताखाली. मग पसारा होतोच. किती काही म्हटलं तरी सगळं खाली म्हणल्यावर राडा पसारा दिसणारच नाही का. आणि भांडी पण मला तिथं किचन ओट्यावर घासता येत नाही. बेसिनमध्ये मला सगळी अशी बाहेर न्यावे लागतात. मग मी सगळी अशी साचवून ठेवते दिवसभराची आणि मग एकदाच घासते. यार पसारा बिसारा जाऊ दे तिकडं. मला माझं कम्फर्ट महत्त्वाचं आहे नाही का. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे मी असं सारखं काम करत राहिलं हे बरोबर आहे की जे मी करते ते बरोबर आहे. म्हणजे दिसायला चांगलं दिसलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे की माझं कम्फर्ट लाईफ महत्त्वाचं आहे. आणि हे बघा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते भांडी वगैरे बाहेर नेल्यानंतर झाडून वगैरे घेतल्यानंतर मस्त दिसते माझं किचन. एवढं पण काय पसारा नसतो. आणि इथं मी हे सांडवलेलं आहे भांडी नेता बाहेर. आता पुसत बसावं लागेल मला. लाईट पण नाही वाटते तितका अंधार दिसते. सगळं सांडलंय चहा बी. माझा भाऊ गेलाय कृष्णासोबत कामाला. कृष्णा पेंटिंगची कामं घेतो ना. कधी आर्टिस्ट आहे तो. पेंट करतो घरं. तर त्याच्यासोबत कधी जातो तो. पैसे बिशे लागले की मग रोज नाही कामाला जात. तर मग मी एकटीच होते. तर मग मलाच भांडी वगैरे सगळं बाहेर आणायला लागणार होतं. म्हणून मग मी सगळी भांडी वगैरे बाहेर आणले. आणि मी जसं की बोलले होते मी बोर्नव्हिटा घेऊन म्हणजे पिणारे. आज चहा वगैरे काही पिले नाही पहिल्यापासून. फक्त गरम पाणी पिल्यानंतर त्यावर पहिल्यांदा आता बोर्नव्हिटा. तर चहा कधी मी पित नाही. कधी पिते. तर आज नाही पिले. आणि हा माझा आरसा इथं स्किन केअर करण्यासाठी मी ठेवलेला असतो. त्यानंतर मी परत कॅमेरा न्यायला आले आणि मग मला रिअलाईज झालं यार तिथंच बसून असं थोडंसं सिप वगैरे घेतला असता बोर्नव्हिटाचा तर किती छान वाटलं असतं ना. चला असा म्हणजे आय होप की तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीन ब्लॉग आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आता सध्या तर मी भांडी वगैरे घासते. माझे काय म्हणतात मी बोर्नव्हिटा आणला आहे तो एन्जॉय करते. त्यानंतर थोडा मोबाईल स्क्रॉल करते आणि मग मी करेल ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच. आता 9 वाजलेत तर 10-11 वाजेपर्यंत मी करेल 10:30. तर असं असतं माझं मॉर्निंग रुटीन. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मला काहीच दिसत नाही मी काय करते कारण इतकं ऊन चमकते. आणि घरात एवढी थंडी वाजत होती असं वाटते बाहेर येऊन बसावं. आणि बाहेर आलं की एवढं ऊन लागते. काय करावं काय सुचत नाही. त्यानंतर आलं होतं इथं पार्सलवाले डायरेक्ट घरी येतात. कधी नाही पण येते फोन करून वगैरे बोलवतात. पण हे ओळखीचे आहेत बिचारे रोज घरीच येतात. तर पार्सलमध्ये आहे ड्रेस आणि तो कोणासाठी मागवलाय काय तुम्हाला समजेल पुढच्या ब्लॉगमध्ये.